हम्म. झालं झालं. किती जण आले? 20 जण आले. इथं अगरबत्ती लावा काही कधी नाही येत. 22 जण आले. व्हर्च्युअल कॅमेरा चालू केला तुम्ही? आहे ना. व्हर्च्युअल कॅमेरा स्टार्ट झाला का? गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय मुलांना? ऑडिओ व्हिडिओ दोन्ही चेक करून घ्या. कमेंट करा तसं आवाजाबद्दल. सार्थक, अक्षय 2 आले. सिद्धी, बस 3च जणांना आवाज येते. देवयानी. बाकीच्या मुलांना कमेंट करा. तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? पृथ्वीराज आले. मयूर, हर्षिका, सार्थक, ओम, माया. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल. या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपण थेरॉटिकली मॅग्नेटिक मटेरियल कंप्लीट केलं होतं. आज आपण त्याच्या क्वेश्चन वरती वर्क करू. तर फर्स्ट क्वेश्चन पासून आपण सुरुवात करू. लक्ष द्या, हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे दॅट इज सीईटी 2024 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय. तर बघा बाळांनो, क्वेश्चन लक्षात घ्या. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 ला. तर तारीख चुकली. तर बघा लक्ष द्या, क्वेश्चन काय म्हणताय. द मॅग्नेट हॅव्हिंग अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅपिटल एम
एक मॅग्नेट दिलेला आहे, ज्या मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे कॅपिटल एम, इज प्लेस इन टू मॅग्नेटिक फील्ड, दोन मॅग्नेटिक फील्ड आहे, पहिली आहे B1 दुसरी आहे B2 रिस्पेक्टिव्हली. बघा एक मॅग्नेट आहे, मॅग्नेटची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॉन्स्टंट आहे आणि मॅग्नेटिक फील्ड मात्र वेगवेगळे आहेत. पहिली मॅग्नेटिक फील्ड आहे B1 दुसरी मॅग्नेटिक फील्ड घेतली B2 रिस्पेक्टिव्हली. इफ इट इज डिस्प्लेस स्लाइटली फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन, इट ऑसिलेट बघा 60 टाइम्स इन 20 सेकंद. आता 60 टाइम्स म्हणजे काय की 60 रोटेशन्स होत आहे, त्यासाठी टाइम त्यांनी दिलाय तुम्हाला 20 सेकंद. यावरून आपण फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ त्याची. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू काय होते, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लिटेड पर युनिट टाइम. सो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती आहे सुरुवातीला 60 आणि त्यासाठी लागणारा टाइम किती आहे 20, म्हणजे इथं म्हणता येईल रिव्हॉल्युशन पर सेकंद. 20 ने डिवाइड जरी केलं तर n इज इक्वल टू किती असेल 3 म्हणू आपण. इथं राहील 3 रिव्हॉल्युशन पर सेकंद, दॅट इज 3 हर्ट्स. ही झाली पहिली व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल बघा सेकंद इन फील्ड B1 अँड 60 टाइम्स इन 30 सेकंद. दुसरी फ्रिक्वेन्सी दिली आहे n2 इज इक्वल टू 60 रिव्हॉल्युशन डिवायडेड बाय 20 सेकंद. बघा पहिली आहे 60 रिव्हॉल्युशन इन 20 आणि दुसरी आहे 60 रिव्हॉल्युशन इन 30 म्हणू आपण. दुसरं जे त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे तर ते आहे 60 रिव्हॉल्युशन इन 30 सेकंद, म्हणजे सेकंड फ्रिक्वेन्सी दिली आहे 2 हर्ट्स. पहिली फ्रिक्वेन्सी दिली आहे 3 हर्ट्स, नंतर दिली आहे तुम्हाला 2 हर्ट्स. दोन फ्रिक्वेन्सीज आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला रेशो ऑफ, कुणाचा रेशो पाहिजे B1 टू दॅट ऑफ B2, म्हणजे आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे B1 डिवायडेड बाय B2 पाहिजे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी दिली आहे, या फ्रिक्वेन्सी वरून टाइम पिरियड कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. टाइम पिरियड कसा फाइंड कराल तर t इज इक्वल टू काय असेल 1/n. मग इथं लिहिता येईल t1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय n1 किती आहे 3. सेकंड काय लिहिता येईल t2 इज इक्वल टू 1/n2. आणि इथून आपण दुसरा टाइम पिरियड घेऊ, दॅट इज t2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय n2. n2 ची व्हॅल्यूज किती आहे दॅट इज 2. तर ही झाली दुसरी व्हॅल्यू. सॉरी हर्ट्स नाही म्हणता येईल, याला आपण सेकंद मध्ये कन्सिडर करू. ठीक आहे. दोन टाइम पिरियड झाले. आता आपल्याला रेशो कोणता पाहिजे, दॅट इज B1 डिवायडेड बाय B2 पाहिजे. तर आपण एक रिलेशन लिहू. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे टाइम पिरियड t इज इक्वल टू कुणामध्ये एक मॅग्नेट घेतला आपण, जे एंडिंगला बघा मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला की बार मॅग्नेट रोटेड इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज टाइम पिरियड t इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता आहे 2π अंडर रूट ऑफ I डिवायडेड बाय काय होते दॅट इज MB आपण लिहिलेलं होतं नाही का. तर यावरून जर तुम्ही जरी म्हणाल तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म बघा टाइम पिरियड आणि रिलेशन कुणामध्ये पाहिजे, वाचलेल्या टर्म्स कॉन्स्टंट आहे, फक्त टाइम पिरियड आणि इथं B च्या फॉर्म मध्ये इक्वेशन घेऊ तर B इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग याला असं लिहिता येईल t इज इक्वल टू हा 2π पूर्ण कॉन्स्टंट घेतला आणि हे I डिवायडेड बाय MB पण कॉन्स्टंट जरी घेतलं याला असं लिहिता येईल दॅट इज 1/√B. स्क्वेअरिंग करा म्हणजे इथं लिहिता येईल t स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/B म्हणू आपण. याला क्रॉस मल्टिप्लाय जरी केलं तर B इज इक्वल टू इथं राहील दॅट इज कॉन्स्टंट इंटू 1 डिवायडेड बाय t स्क्वेअर. इथं B1 घ्या, इथं t1 स्क्वेअर लिहिता येईल इक्वेशन 1. आणि सेकंड इक्वेशन कसं घेऊ आपण तर B2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/t2 चा स्क्वेअर इक्वेशन 2. मग आपल्याला B1 डिवायडेड बाय B2 पाहिजे. सो इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 घेऊ आपण. बघा इथं लिहिता येईल मग B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 डिवायडेड बाय t1 स्क्वेअर डिवायडेड बाय इथं राहील कॉन्स्टंट इंटू 1/t2 चा स्क्वेअर. तर इथं लिहिता येईल मग B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू बघा कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॅन्सल होऊन जाईल, रेसिप्रोकल जरी घेतलं तर t2 स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे t2 स्क्वेअर डिवायडेड बाय t1 स्क्वेअर. यांना आपण कंबाईन करून घेऊ आणि एकत्रित एका स्क्वेअर मध्ये जर लिहिलं बघा क्वेश्चन करताय तुम्हाला. अच्छा ऑप्शन यायला लागले बघा, रुचाचं ऑप्शन आलाय B. चेक करू आपण. तर बघा आता काय करू आपण तर या लेफ्ट साइडला तुम्हाला दिसत आहे दॅट इज B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू व्हॅल्यूज पुट करा. यांना कंबाईन केल्यावर असं लिहिता येईल t2 डिवायडेड बाय t1 आणि त्याचा काय असेल ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथं बघा t2 ची व्हॅल्यूज किती दिसत आहे तर t2 ची व्हॅल्यू आहे 1/2
टोटल डिवायडेड बाय T1 ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आणि त्याचा काय राहील स्क्वेअर. रेसिप्रोकल घ्या 3 न्यूमरेटर मध्ये जाईल. 3 न्यूमरेटर मध्ये जरी म्हटलं तर याला असं लिहिता येईल दॅट इज 3 डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर मीन्स B1 डिवायडेड बाय B2 इज इक्वल टू बघा 3 चा स्क्वेअर किती होईल 9 आणि 2 चा स्क्वेअर किती असेल 4. म्हणजे याचा रेशो असायला पाहिजे 9:4 आणि 9:4 म्हणजे कोणता ऑप्शन दिसतंय बी. बघा आता सार्थकचं बी आलंय, सर्वेशचं बी, ऋतुजा बुजाडेचं बी, यशचं बी आलंय, वैष्णवीचं बी आलेलं आहे, तर अंकिता मोरेचं बी आलेलं आहे, पवन वाडकेचं ऑप्शन ना बी आलेला आहे. म्हणजे मॅक्झिमम जणांचा ऑप्शन बी आलेला आहे. करताय बळांनो हा क्वेश्चन समजला ना. अक्षय गाडेकर, ऋतुजा ठेंगडे यांचं पण बी आलेलं आहे, गायत्री भोसले, देन न्यूटन आणि महाले यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. करताय तर हा क्वेश्चन समजला तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा मग आता सेकंड क्वेश्चन वरती वर्क करू आपण. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणताय. हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 लाच. बघा क्वेश्चन काय म्हणताय अ मॅग्नेटिक निडल ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला दिलेली. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशाने डिनोट करत असतो आपण बाळांनो कॅपिटल बी. मग कॅपिटल बी किती दिलेला आहे 6 × 10⁻⁻² अँपियर मीटर स्क्वेअर. पुढे काय म्हणताय बघा अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया डिनोट करू आपण आय नी. आय इज इक्वल टू दिलाय 9.6 × 10⁻⁻5 kg मीटर स्क्वेअर. पुढे काय म्हणताय बघा परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ. तर मॅग्नेटिक फील्ड ज्याचं मॅग्नेटिक इंडक्शन दिलाय बी इज इक्वल टू 0.01 टेस्ला. पुढे काय म्हणताय बघा टाइम टेकन टू कम्प्लीट द 10 ऑसिलेशन इज. तर 10 ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम पाहिजे. सुरुवातीला आपण एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम कॅल्क्युलेट करू. आता एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइमलाच काय म्हणतो आपण टाइम पिरियड. म्हणजे इनिशियली आपण पहिले टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू आणि मग काय ना की पुढच्या पाठवरती येऊ. आता टाइम पिरियड कॅल्क्युलेट करत जरी असेल तर बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. टाइम पिरियड टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2π√I डिवायडेड बाय काय असते MB. बघा रिलेशन तुम्हाला माहित आहे. टाइम पिरियड टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 2π√I डिवायडेड बाय MB. व्हॅल्यूज पुट करू आपण 2 × पाय ची व्हॅल्यू घ्याल 3.14. इथं असेल √I बघा I किती दिलेला आहे 9.6 × 10⁻⁻5 डिवायडेड बाय M that is 6 × 10⁻⁻2 आणि राहिला प्रश्न B 0.01. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर किती 6.28 √. इथं बघा एक डिजिट शिफ्ट करून घेऊ म्हणजे इथं राहील 96 × 10⁻⁻6 डिवायडेड बाय इथं ऑलरेडी दिसतोय 6. इथं परत आपण 2 डिजिट शिफ्ट करून घेऊ म्हणजे इथं किती होईल -2 आणि -2 टोटल किती होईल -4. बघा आता म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला टाइम पिरियड टी इज इक्वल टू हा 6.28 आहे तसाच ठेवलाय. नीट लक्ष द्या थोडंसं कॅल्क्युलेशन आहे इथं. √. न्यूमरेटर मध्ये किती दिसतंय 96 डिवायडेड बाय काय दिसतंय 6 आणि हा जो 10⁻⁻ आहे -4 वर गेल्यावर काय येईल +4. -6 +4 किती राहील -2. आता -2 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर किती घेतलं किती राहील तर -1. तर इथं लिहिता येईल मग टी इज इक्वल टू 6.28 × √. बघा या 96 ला आपण 6 न डिवाइड करू दॅट इज 96 डिवायडेड बाय 6. 6 1 चा 6 राहील 3. आता किती होईल तर 6 6 चा 36. म्हणजे नियर अबाउट जर तुम्ही जरी कन्सिडर जरी कराल तर इथं 16 टाइम्स भाग जाईल दॅट इज 16 × 10⁻⁻ काय दिसतंय -2. याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या म्हणजे टी इज इक्वल टू 6.28 × तर 16 चा स्क्वेअर रूट किती आहे दॅट इज 4 × 10⁻⁻ काय दिसतंय -1. हा झाला टाइम पिरियड कुणासाठी एका ऑसिलेशन साठी नाही का. बघा क्वेश्चन समजून घ्या. रुचाचा ऑप्शन आलाय सी. लक्ष द्या बडांना एकदा परत हा क्वेश्चन समजून घ्या काय दिलेला आहे. त्याने काय म्हटलेलं आहे मॅग्नेटिक निडल ऑफ मॅग्नेटिक मोमेंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला दिलेली आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट M इज इक्वल टू किती राहील 6 × 10⁻⁻2. दुसरं अँड मोमेंट ऑफ इनर्शिया. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दिलेला आहे I इज इक्वल टू 9.6 × 10⁻⁻5. सोबत काय म्हणताय
परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ, जसं मॅग्नेटिक इंडक्शन पण तुम्हाला दिलेलं आहे 0.01 टेस्ला. तर विचारलं काय, द टाइम टेकन टू कम्प्लीट 10 ऑसिलेशन, आपल्याला 10 ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम पाहिजे. आता पहिले एक ऑसिलेशन साठी लागणारा आपण टाइम कॅल्क्युलेट करू. एक ऑसिलेशन कंप्लीट करायला लागणारा टाइमलाच काय म्हणतो आपण, दॅट इज टाइम पिरियड. मग टाइम पिरियड टी इज इक्वल टू किती फॉर्म्युला आहे, 2 पाय अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय एमबी. व्हॅल्यूज पुट केली, 2 तसाच ठेवला. पायची व्हॅल्यू किती आहे 3.14, आय ची व्हॅल्यू किती दिसत आहे 9.6 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय एम किती आहे 6 इंटू 10⁻⁻2 इंटू बी आहे 0.01. म्हणजे हे आलं 6.28 अंडर रूट ऑफ एक डिजिट शिफ्ट केलं म्हणजे इथे 96 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय 6 इंटू 10⁻⁴. -4 वर गेल्यावर काय येईल +4 म्हणजे टी इज इक्वल टू 6.28 इंटू अंडर रूट ऑफ 96 डिवायडेड बाय 6 इंटू 10⁻². 96 ला 6 ला डिवाइड केला किती 16 म्हणजे टी इज इक्वल टू 6.28 इंटू अंडर रूट ऑफ 16 इंटू 10⁻². 16 चा स्क्वेअर रूट किती आहे 4 इंटू 10⁻⁻1. आपण मल्टिप्लाय करून घेऊ, दॅट इज टी इज इक्वल टू, तर या 8 4 चा 32, 3 कॅरी झाला, 4 2 चा 8, 8 प्लस 3 दॅट इज 11, अगेन 1 कॅरी झाला, देन 6 4 चा 24 प्लस 1 दॅट इज 25.12 इंटू 10⁻⁻1 सेकंद. हा झाला त्याचा टाइम पिरियड, म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम. आपल्याला किती ऑसिलेशन पाहिजे 10 ऑसिलेशन. मग टाइम फॉर 10 ऑसिलेशन दॅट इज स्मॉल टी इज इक्वल टू काय लिहिता येईल 10 इंटू कॅपिटल टी, बरोबर. मग इथं लिहिता येईल दॅट इज 10 इंटू कॅपिटल टी आहे 25.12 इंटू 10⁻⁻1. आता या 10 ला पॉवर काही नाही म्हणजे काय घेता येईल +1, +1 -1 कॅन्सल, म्हणजे टाइम फॉर 10 ऑसिलेशन किती असायला पाहिजे 25.12 सेकंद. आणि 25.12 म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसत आहे, ऑप्शन सी. बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन सी आलेला आहे, सर्वेश वाकचौरे, अक्षय गाडेकर, त्यानंतर पवन, ओम, ऋतुजा, वैष्णवी, आकांक्षा, हर्षिता साठे, पवन वाळके, या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे, दॅट इज सी. करताय बडानो. संकेत सेजवड्याचा पण ऑप्शन सी आलेला आहे, महेश जगतापचा ऑप्शन सी आलेला आहे, अमृता वडाळकर यांचा पण ऑप्शन सी आलेला आहे, करेक्ट आहे. म्हणजे मॅक्झिमम जणांचा ऑप्शन सी आलेला आहे, कळताय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह होईल, लक्ष द्या, एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय म्हणताय बघा, द गायरोमॅग्नेटिक रेशो अँड द बोर मॅग्नेटोन आर गिवन रिस्पेक्टिव्हली बाय. तर गिवन दिलेलं आहे आपल्याला, इथं आहे दॅट इज E is equal to charge on electron and m be the mass of electron and h be the Planck constant. सुरुवातीला पाहिजे आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशो. तुम्हाला आठवतो गायरोमॅग्नेटिक रेशो, आठवत असेल तुम्हाला गायरोमॅग्नेटिक रेशोची तुम्हाला डेफिनेशन लिहून दिली होती. कशी डेफिनेशन आहे, द रेशो ऑफ, कुणाचा रेशो आहे, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, यालाच म्हटलं होतं आपण गायरोमॅग्नेटिक रेशो. आणि या गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला होता दॅट इज m0 डिवायडेड बाय L0, किंवा अजून एक व्हॅल्यू दिली आहे मी तुम्हाला E डिवायडेड बाय 2me. me चा अर्थ होते मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि इथं मास ऑफ इलेक्ट्रॉन मात्र फक्त m दिलेला आहे, म्हणजे यासाठी व्हॅल्यूज काय राहील E डिवायडेड बाय 2m. मग गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यूज बघा, E डिवायडेड बाय 2m. सर्वात पहिले काय पाहिजे आपल्याला, गायरोमॅग्नेटिक रेशो. मग इथं बघा गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यूज किती दिसत आहे, E डिवायडेड बाय 2m, ही व्हॅल्यू वेगळीच आहे. इथं बघा 2m डिवायडेड बाय E, ही सुद्धा पॉसिबल नाही आणि ही सुद्धा पॉसिबल नाही, म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन एकच दिसत आहे, कोणतं, तर ए. करताय बघा, रुचाचं ऑप्शन ए आलेला आहे, हर्षिकाचं ए आलेला आहे, देवयानीचं ऑप्शन ए आलेला आहे, सर्वेशचं ए आलेला आहे, वैष्णवीचं ए आलेला आहे, ओम धुमाडचं ए आलेला आहे. बाकीच्या मुलांना तुमचं ऑप्शन नाही आलं. ऋतुजा आणि ठेंगडेचं ऑप्शन डी आलेला आहे, सॉरी ए आलेला आहे, ऋतुजा भुजाडेचं ए आलेलं आहे, अमृताचं ए आलेलं आहे, पवनचं ए आलेलं आहे, म्हणजे मॅक्झिमम जणांचा ऑप्शन ए आलेला आहे, म्हणजे तुम्हाला कळलेला आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, हा त्याहीपेक्षा इझी आहे. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 ला. डायरेक्ट फॉर्म्युला आहे बाळांनो, पहिले समजून घ्या काय दिलेलं आहे. यांनी काय म्हटलेलं आहे बघा, अन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. एक इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. तर बघा काय म्हणणं आहे, अन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस स्मॉल r इन अ हायड्रोजन ऍटम. एका हायड्रोजन ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, त्याची रेडियस दिलेली आहे तुम्हाला स्मॉल r. द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इज L.
कॅपिटल एल म्हणजे तुम्हाला दिलेला आहे अँग्युलर मोमेंटम GI कॅपिटल एल. पुढे काय म्हणताय बघा, द रिलेशन बिटवीन डायपोल मोमेंट म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट यांनी कॅपिटल M0 च्या ऐवजी यांनी दिलेला आहे स्मॉल m. असोसिएटेड विथ इट द गायरोमॅग्नेटिक रेशो एका साइडला म्हटलेला आहे दॅट इज गायरोमॅग्नेटिक रेशो आणि गायरोमॅग्नेटिक रेशो याला कशाने डिनोट केला यांनी कॅपिटल R बरोबर आणि त्याने L या दोघांमध्ये रिलेशन काय आहे ते रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. पण वेगळं काही नाहीये, याने फक्त गायरोमॅग्नेटिक रेशो तुम्हाला प्रोव्हाइड केलं विचारलेलं आहे. एक आहे अँग्युलर मोमेंटम, दुसरा आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. या तिघांमध्ये ऑप्शन तुम्हाला माहित आहे. ऑप्शन म्हणण्यापेक्षा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. काय फॉर्म्युला याच्या आधीच्याच क्वेश्चन मध्ये घेतला होता बघा आपण, गायरोमॅग्नेटिक रेशो नाही तर गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू काय डेफिनेशन आहे, द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम म्हणता येईल. मग सांगा गायरोमॅग्नेटिक रेशो कशाने डिनोट केला आहे, कॅपिटल R इज इक्वल टू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती घेतला आहे, स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल L. बट एक कंडिशन आहे बडानो की यांनी काय म्हटलेलं आहे, आपल्याला जे इक्वेशन्स दिले आहे सगळे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, m च्या फॉर्म मध्ये आहे. सो याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे इथं लिहिता येईल RL इज इक्वल टू काय असेल m, साइड चेंज केल्यावर m इज इक्वल टू काय राहील R इंटू L म्हणू आपण. चेक करा बरं तुम्हाला ऑप्शन दिला आहे का. आता R इंटू L साठी बघा एकच ऑप्शन आहे. एक पहिला ऑप्शन कोणता आहे तर m इज इक्वल टू कॅपिटल L डिवायडेड बाय कॅपिटल R, हे पॉसिबल नाहीये. दुसरा आहे m इज इक्वल टू मायनस RL. तिसरं कोणता आहे m इज इक्वल टू मायनस R इंटू L स्क्वेअर. आणि राहिला प्रश्न चौथा तर कॅपिटल R डिवायडेड बाय कॅपिटल L म्हणजे A आणि D तर नाहीये. राहिला प्रश्न B आणि C मध्ये. B आणि C मध्ये बघा तुम्ही C जरी म्हणाल तर RL चा स्क्वेअर नाहीये बघा, फक्त काय RL. आता इथं मायनस चिन्ह आलंय, मायनस चिन्हाचा अर्थ होते की याचं जे मोशन आहे हे मोशन ऍक्च्युली तर अपोजिट डायरेक्शन आहे असं आपण म्हणतो. जसं आपण ऑसिलेशन मध्ये शिकलोय ना की रिस्टोरिंग फोर्स हा नेहमी डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन किंवा मीन पोझिशनकडे लागतो, त्याच प्रकारचं इथं जे आहे तर मोशन मात्र मॅग्नेटिक फील्डला काय करताय, अपोज प्रोड्यूस करताय. त्यामुळे आपण इथं मायनस घेऊ. म्हणजे यासाठी करेक्ट रिलेशन कोणतं राहील, m इज इक्वल टू मायनस RL. ऑप्शन कोणतं असेल, बी. बघा हर्षिता साठेचं बी आलेलं आहे, ओमचं बी, सर्वेशचं सी. सर्वेश ऑप्शन चेक कर बडा. तर देन अक्षय गाडेकर बी आलेला आहे, वैष्णवी आहेरचं बी आलेलं आहे, सार्थकचं बी आलेलं आहे, तेजस शिंदेचं बी आलेलं आहे. देन पवन वाडकेचं पण ऑप्शन बी आलेलं आहे, करेक्ट. तर सर्वेस ऑप्शन चेक कर, तुझा ऑप्शन कोणता आलेला आहे. अच्छा करेक्ट केलंय त्यांनी. आता त्यांचं पण बी आलेलं आहे, ऋतुजाचं बी आलेलं आहे, नूतन महालेचं बी आलेलं आहे, संकेत वाघचं बी आलेलं आहे, माया थोरातचं बी आलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम जणाला हा क्वेश्चन काय केला समजलेला आहे. सो पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ. बघा हा क्वेश्चन अजून सोपा आहे, नीट बघा फक्त. आता याचा आन्सर तुमच्याकडूनच यायला पाहिजे. हा विचारला गेलेला आहे CET 2025 ला. बघा बडानो क्वेश्चन काय म्हणताय, द रेशो ऑफ अँग्युलर मोमेंटम कॅपिटल L ऑफ अन इलेक्ट्रॉन टू द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तर इज स्मॉल m चा अर्थ आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि E चा अर्थ आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. बघा आपल्याला रेशो पाहिजे, एक पाहिजे अँग्युलर मोमेंटम कॅपिटल L0 ला यांनी L दिलेला आहे. तर राहिला प्रश्न दुसरं काय पाहिजे तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दॅट इज M0 ना, याला m ऑर्बिट म्हटलेला आहे. या दोघांमध्ये असणारा रिलेशन किंवा रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर नीट लक्ष द्या. आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे L0 डिवायडेड बाय M0 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. यासाठी तुम्हाला आठवत असेल गायरोमॅग्नेटिक रेशो. बघा लक्ष द्या बाळांनो, गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, M0 डिवायडेड बाय L0 इज इक्वल टू एक अजून टर्म्स आहे आपली कोणती, E डिवायडेड बाय 2ME. नंतरच्या दोघांना आपण इक्वेट करू, याला असं लिहिता येईल M0 डिवायडेड बाय L0 इज इक्वल टू E डिवायडेड बाय 2ME. रेसिप्रोकल घ्या म्हणजे L0 डिवायडेड बाय M0 इज इक्वल टू 2ME च्या ऐवजी फक्त M डिवायडेड बाय काय लिहिता येईल, E. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे तर 2M डिवायडेड बाय E, दॅट इज काय ऑप्शन बी. तर बघा कृष्णा लोणारीचा ऑप्शन, रुचा, देवयानी, हर्षिका, देन सार्थक, सिद्धी, वैष्णवी, सर्वेश, अमृता, ऋतुजा बुडादडे. तर या सगळ्यांचं ऑप्शन बी आलेलं आहे, करेक्ट आहे. इतकं लक्षात आलं. फक्त बघा कन्फ्युजन कोणतं होऊ शकतं तुमचं की गायरोमॅग्नेटिक रेशो मध्ये M0 डिवायडेड बाय L0 घ्याल, पण त्यांनी विचारला काय आपल्याला
L0 डिवायडेड बाय M0, जो याचा फक्त रेसिप्रोकल राहील. ओके. ओम धुमाळ, सुमित मोरे, देन आकांक्षा चव्हाण, पवन, महेश जगताप. तर या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे दॅट इज बी. करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काय म्हणताय. तर त्यांनी म्हटलेलं आहे लेट द करंट आय बी असोसिएटेड विथ अन इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज ई. आय बी द करंट आहे, चार्ज दिलेला आहे ई, मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ज्याची रेडियस आहे आर, विथ स्पीड व्ही अराउंड द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. द रेशो ऑफ, कुणाचा रेशो पाहिजे, आर डिवायडेड बाय व्ही. हा रेशो पाहिजे. आर म्हणजे रेडियस डिवायडेड बाय व्हेलॉसिटी, याचा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता याचा रेशो कॅल्क्युलेट करायचा जरी असेल तर बघा करंट त्याने दिलाय, मग इलेक्ट्रिक करंट पासून सुरुवात करू. तुम्हाला आठवतं इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन? दॅट इज इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय होते, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, नाही का. म्हणजे इथे लिहिता येईल दॅट इज चार्ज डिवायडेड बाय टाइम. हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये येईल किंवा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकायचं आहे आपल्याला. बघा मुलांचा ऑप्शन यायला लागलेला आहे, रुचाचा ऑप्शन ए आलेला आहे. बघू आपण, लक्ष द्या. तर इलेक्ट्रिक करंट आय इज इक्वल टू काय होते, चार्ज डिवायडेड बाय टाइम. सो आय इज इक्वल टू चार्ज आहे ई आणि टाइम चार्ज ऐवजी आपण इथं टाइम पिरियड कन्सिडर करू. प्रीती कांबडेचा पण ऑप्शन ए आलेला आहे. तर या क्वेश्चन साठी आपण रिप्लेस करू. बघा आता टीचा अर्थ होते टाइम पिरियड अकॉर्डिंग टू सर्क्युलर मोशन. टाइम पिरियड टी चे दोन फॉर्म्युले आहेत. सर्वात पहिलाच फॉर्म्युला घेऊ आपण, कोणता, टी इज इक्वल टू 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही. ही व्हॅल्यू इथं पुट जरी केली तर राहील आय इज इक्वल टू ई, तसाच ठेवलाय, याच्याऐवजी 2 पाय आर डिवायडेड बाय व्ही होईल. कळताय? बघा बऱ्याच जणांचा ऑप्शन आलेला आहे. सॉल्व्ह काय करायच्या आधीच तुमचा ऑप्शन येत आहे. ईश्वरीचा ऑप्शन ए आलेला आहे, महेशचं पण ऑप्शन ए आलेला आहे. तर आता याचा आपण रेसिप्रोकल घेऊ बाळांनो. रेसिप्रोकल घेतल्यावर राहील काय, आय इज इक्वल टू ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय आर. आपल्याला रेशो कोणता पाहिजे, आर डिवायडेड बाय व्ही पाहिजे. काय करू आपण, या आर ला इकडे पाठवून आय ला इकडे पाठवा, म्हणजे आर इज इक्वल टू ई व्ही डिवायडेड बाय 2 पाय इंटू काय असेल आय. आता व्ही ला दुसऱ्या साईडला पाठवू, म्हणजे आर डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2 पाय आय म्हणता येईल. म्हणजे आपला रिक्वायर्ड रेशो असायला पाहिजे दॅट इज ई डिवायडेड बाय 2 पाय आय. तर बघा लक्ष द्या. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसत आहे तुम्हाला, तर ई डिवायडेड बाय 2 पाय आय, दॅट इज कोणतं ऑप्शन आहे, ऑप्शन सी. तर सर्वेश वाकचौरेचा ऑप्शन सी आलेला आहे, देवयानीचं ऑप्शन सी आलेला आहे, वैष्णवीचं सी आलेलं आहे, पवनचं सी आलेलं आहे, नूतनचं सी आलेलं आहे, अंकिता मोरेचं सी आलेलं आहे, यशचं सी आलेलं आहे. आता काही जणांचा सुरुवातीला 4 जणांचा ऑप्शन ए आलेला होता. बाळांनो तुम्ही चेक करून घ्या. अक्षय गाळेकरचं सी आलेलं आहे, राधिका जाधवचं सी आलेलं आहे, अमृता वडाडकरचा सी आलेला आहे, हर्षिता साठेचा सी आलेला आहे. जे मगाशी सुरुवातीला मुलांनी जे 4 मुलांनी ऑप्शन ए सांगितलं होतं, तुम्ही चेक करून घ्या. तुमच्या लक्षात येत आहे तुमचं कुठं चुकलंय. तुम्ही फक्त आहे ना थोडंसं आहे ना रेसिप्रोकल म्हणून तुम्ही चुकलेले आहेत. इतर राहील आर डिवायडेड बाय व्ही च्या ऐवजी येत आहे ई डिवायडेड बाय 2 पाय आय. कारण आपल्याला रेशो कोणता पाहिजे, आर डिवायडेड बाय व्ही चा रेशो पाहिजे होता. ठीक आहे. ओके. महेश म्हणतोय की येस सर थोडं चुकलाय. तर ऑप्शन कोणता आहे, सी. शोएबचं पण त्यांनी पण करेक्ट केलंय, त्याचा ऑप्शन आलेला आहे दॅट इज सी. व्हेरी गुड. कळताय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7 बघा. हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. हा विचारला गेलेला आहे सीईटी 2025, 22, 21 आणि 17 4 एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बघा काय म्हणणं आहे, द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ऑर्बिटल मोशन इज प्रपोर्शनल टू. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर या दोघांमध्ये रिलेशन पाहिजे आपल्याला. त्यांनी म्हटलेलं आहे की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर या दोघांमध्ये काय रिलेशन आहे, तर ते रिलेशन आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर बघा, द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ऑर्बिटल मोशन.
इज प्रपोर्शनल टू, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज प्रपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर या दोघांमध्ये बघा आपल्याला रिलेशन जे लिहायचं आहे, मग एक रिलेशन असं आहे दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर होते. अकॉर्डिंग टू द बोर रिलेशन तुम्हाला माहित असेल, या बोर रिलेशन नुसार मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर दॅट इज एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हणता येईल, एन म्हणू आपण. तर यासाठी मग करेक्ट ऑप्शन कोणतं असेल, दॅट इज ए. तर रुचाचं ऑप्शन ए आलेला आहे. बाळांनो या क्वेश्चन साठी हिंट लक्षात घ्या, या क्वेश्चन साठी हिंट अशी आहे, वैष्णवी आहेरचा ऑप्शन ए आलेला आहे, बरोबर आहे तुमचं. तर काय म्हणणं आहे बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्ट अकॉर्डिंग टू बोर रिलेशन तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय मध्ये येईल. मग अकॉर्डिंग टू द बोर रिलेशन द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर होते. तर त्यानुसार इथं जरी म्हणाल तर एम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन म्हणता येईल. तर यासाठी करेक्ट ऑप्शन आहे ए. रुचाचं ए आलेलं आहे, वैष्णवीचं ए आलेलं आहे, संकेत शेजवडचं ऑप्शन ए आलेलं आहे, ऋतुजा भुजाडेचं ए आलेलं आहे, ओम धुमाडचं ऑप्शन ए आलेलं आहे, आकांक्षा चव्हाणचं पण ऑप्शन ए आलेलं आहे. तर इतकं लक्षात येत आहे तुम्हाला. तर हे जे काही 7 क्वेश्चन झाले बाळांनो, या 7 क्वेश्चन मध्ये कुणाला काही अडचणी जरी असेल तर तुम्ही कमेंट करा. आतापर्यंत जेवढा पाठ झाला आपला, यामध्ये कुणाला काही अडचणी असेल तर लगेच कमेंट करा, नाहीतर आपण पुढे कंटिन्यू करू. प्रीती म्हणताय नो प्रॉब्लेम, सगळं समजलंय. अजून कमेंट करा बाळांनो. तर सर्वेश नो डाऊट, देन सार्थक नो डाऊट, अक्षय गाळेकर नो डाऊट, ऋतुजा भुजाडे नो डाऊट, आकांक्षा चव्हाण नो डाऊट. ओके, महेश जगताप, ओम धुमाळ, याला कुणालाच काही अडचणी नाही. तर ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. बघा यालाच रिलेट करणारा एक क्वेश्चन पुढे विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेला आहे सीईटी 2025 ला. हा खूप इझी क्वेश्चन आहे बाळांनो, डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय बघा. काय म्हणताय, इन हायड्रोजन ॲटम, लक्ष द्या, इन हायड्रोजन ॲटम अँड इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज ई, म्हणजे इलेक्ट्रॉनवर असणारा चार्ज तुम्हाला प्रोव्हाइड केला. चार्ज किती आहे ई, रिव्हॉल्व इन अन ऑर्बिट ऑफ रेडियस किती आहे स्मॉल आर, विथ स्पीड वेलॉसिटी दिली आहे व्ही. बघा टर्म्स कोणत्या कोणत्या दिलाय, ई दिलेला आहे, आर दिलेला आहे आणि व्ही दिलेला आहे. विचारलं काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन. साधा फॉर्म्युला आहे ना, तुम्हाला आठवत असेल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन दॅट इज M0. याचे एकूण 2 फॉर्म्युले ते बघा, प्रत्येकाचा ऑप्शन आलेला आहे जवळपास. ईश्वरी म्हणणं आहे बी, सर्वेशचं म्हणणं आहे बी, रुचाचं बी म्हणणं आहे. तर बघा डायरेक्ट फॉर्म्युला आहे हा कोणता, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. फॉर्म्युला कोणता आहे बाळांनो, ई व्ही आर डिवायडेड बाय 2. आणि दुसरा कोणता आहे, ई डिवायडेड बाय 2 मी इंटू काय असेल L0. तर यासाठी करेक्ट ऑप्शन बघा सगळ्यांचा जवळपास आलेला आहे. रुचा झालं, हर्षिता झालं, संकेत झालं, सार्थक, सिद्धी, या सगळ्यांचं म्हणणं आहे की ऑप्शन कोणता आहे, बी करेक्ट आहे. हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आकांक्षा चव्हाण, ऋतुजा भुजाडे, आकांक्षा धनवटे, मयूर बाबर, यश आणि वैष्णवी आहेर, यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ऑप्शन बी आला. व्हेरी गुड, सगळ्यांचं करेक्ट आहे. समजलं इथपर्यंत. आता पुढच्या क्वेश्चन वरती जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या, हे रिलेशन आहे बाळांनो कुणामध्ये, तर मॅग्नेटिक परमॅबिलिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मध्ये असणार क्वेश्चन. समजून घ्या, हा क्वेश्चन 3 एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे, सीईटी 2024, देन 2023 आणि 2020. काय म्हणणं आहे बघा, द रिलेशन बिटवीन टोटल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन, देन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक परमॅबिलिटी, ते फ्री स्पेस मध्ये. तर याचं रिलेशन पाहिजे असेल आपल्याला तर तुम्हाला एक फॉर्म्युला आठवतो, दॅट इज म्यू आर इज इक्वल टू काय घेतलाय आपण, 1 प्लस चाय. फॉर्म्युला घेतला होता आपण, म्यू आर इज इक्वल टू किती आहे, 1 प्लस चाय, बरोबर. मग म्यू आर ला असं लिहिता येईल, म्यू डिवायडेड बाय म्यू 0 इज इक्वल टू काय असेल, 1 प्लस चाय. म्यू 0 ला क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू काय होते, 1 प्लस चाय. चायचा अर्थ काय, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. तर आता रिप्लेस करू, मॅग्नेटिक परमेबिलिटीचा फॉर्म्युला कोणता आहे, बी डिवायडेड बाय एच. ही व्हॅल्यू इथं पुट करा, म्हणजे राहील बी डिवायडेड बाय एच इज इक्वल टू म्यू 0 इंटू 1 प्लस चाय.
म्हणजे यामध्ये असणार रिलेशन कोणता आहे? बी डिवायडेड बाय एच इज इक्वल टू म्यू 0 इंटू 1 प्लस चाय. ऑप्शन कोणता आहे? बी. बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलेला आहे बघा. वैष्णवी आहेरचा ऑप्शन बी आलेला आहे, ऋषिकेश सोरवणेचं बी आलेलं आहे, भावेश आढावचं बी आलेलं आहे, देवयानी सुतावणेचं ऑप्शन बी आलेलं आहे, हर्षिका साठेचं बी आलेलं आहे, ओमचं बी आलेलं आहे, अंकिताचं बी, संकेत शेजवडचं बी, सुमित मोरे बी, प्रीती कांबळे, अमृता बी, अक्षय गाळेकरचं पण बी, पवन वाळके बी, यशचं बी. व्हेरी गुड बाळांनो. तर हे लक्षात आलेलं आहे. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? आकांक्षा धनवटे यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. महेश जाधव पण म्हणतोय की ऑप्शन बी आहे, करेक्ट आहे. कळताय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 10. हा सुद्धा तुम्हाला लवकर सॉल्व्ह होईल. काय दिलेला बघा, क्वेश्चनला फक्त थोडंसं समजून घ्या. गिवन लक्षात आलं ना तुमच्या, तर पुढचं सॉल्व्ह करणं सोपं जाईल. बघा क्वेश्चन काय म्हणताय. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 ला. अ बार मॅग्नेट हॅज लेंथ. एक मॅग्नेट दिली आहे आणि या मॅग्नेटची लेंथ त्यांनी दिलेली आहे. लेंथ किती घेतली आहे आपण? 4 सेंटीमीटर. कन्वर्ट करून घ्या सेंटीमीटरला मीटर मध्ये, म्हणजे काय लिहिता येईल? L इज इक्वल टू 4 इंटू 10⁻⁻² मीटर. पुढे काय म्हणताय बघा, लेंथ आली 4 सेंटीमीटर, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे, ज्याला आपण ए कन्सिडर करू. ए आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर. याला असं लिहिता येईल 2 इंटू या ब्रॅकेट मध्ये घेऊ 10⁻⁻² मीटर आणि त्याचा काय होईल? स्क्वेअर. म्हणजे ए इज इक्वल टू बघा 2 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. पुढे काय म्हणताय बघा, द मॅग्नेटिक मोमेंट, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलाय, कॅपिटल एम आहे 6 एम्पियर मीटर स्क्वेअर. तर विचारलं काय? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. आता इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे काय राहील? फक्त मॅग्नेटायझेशन नाही का, एमझेड. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एमझेड. ठीक आहे. आता एमझेड कॅल्क्युलेट करायची जरी असेल तर तुम्हाला आठवतो मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन काय लिहून दिली होती? नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड, काय म्हणू आपण? मॅग्नेटायझेशन. म्हणजे एम डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता या व्हॉल्यूमला रिप्लेस करायचं आहे, यातलं एम आहे. व्हॉल्यूम म्हणजेच काय होईल? अशा प्रकारचं एखादं मटेरियल तुम्हाला दिलं, हे दिसतंय तुम्हाला हा पेन. मग या प्रकारचा मटेरियल जरी असेल तर याची लेंथ आहे एल, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर आपण बी कन्सिडर जरी केला तर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय राहील? एरिया इंटू लेंथ म्हणता येईल. व्हॅल्यूज पुट करा आता. एम आहे 6 डिवायडेड बाय एरिया आहे 2 इंटू 10⁻⁻4 आणि राहिला प्रश्न एल. एल किती आहे? 4 इंटू 10⁻⁻². बघा याला जर डिवाइड जरी केला आपण, 2 ने डिवाइड केला 6 ला, किती वेळेस भाग जाईल? 3 टाइम्स. म्हणजे इथं आहे 3/4 इंटू 10⁻². पहिले डिनॉमिनेटरचा विचार करू आपण. डिनॉमिनेटर मध्ये पॉवर किती येत आहे? -4 -2. टोटल किती होईल? -6. -6 वर गेल्यावर काय येईल? +6. ठीक आहे. आता या 3 ला 4 ने डिवाइड जरी केला, सुरुवातीला 0 पॉइंट दिला म्हणजे 30. 30 मध्ये 4 चा किती वेळेस भाग जाईल? 7 4 चा 28. बाकी किती राहील? 2. 2 आणि 0 म्हणजे 20. दॅट इज 4 5 चा 20 इंटू 10⁻6 म्हणा, किंवा एक डिजिट आपण शिफ्ट करू म्हणजे इथं राहील 7.5 इंटू 10⁻+5 आणि याचं युनिट कोणतं राहील? एम्पियर पर मीटर. म्हणजे याचं मॅग्नेटायझेशन असायला पाहिजे 7.5 इंटू 10⁻5. करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी. तर बऱ्याच जणांचा ऑप्शन बी आलेला आहे. कृष्णा लोणारी बी, सार्थक बी, ऋतुजा भुजाडे बी, संकेत सेजवड बी, सुमित मोरे बी, सार्थक शेलार बी, महेश जगताप बी, पवन वाडके बी, आकांक्षा चव्हाण बी, ऋतुजा ठेंगडे बी, अमृता वडाडकर बी, संकेत वाघचा ऑप्शन बी आलेला आहे. अजून मुलांनो बाकीच्यांचा ऑप्शनच नाही आलं. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कायचं? ओम धुमाडचं पण म्हणणं आहे की ऑप्शन बी आहे. व्हेरी गुड. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी म्हणू आपण. कळताय? तर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11 बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11 सुद्धा विचारला गेलेला आहे सीईटी 2024 ला. क्वेश्चन काय म्हणतात बघा, द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ अ मटेरियल ऑफ अ रॉड इज. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलेली आहे. ससेप्टिबिलिटी कशाने डिनोट करतो आपण? चाय. दॅट इज 599. बरोबर. चाय त्यांनी दिलेला आहे. चायची व्हॅल्यू किती आहे? 599. पुढे काय म्हटलेलं आहे? द ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी ऑफ द मटेरियल ऑफ द रॉड विल बी. तर या मटेरियलची ऍब्सोल्यूट परमॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यांनी μ0 दिलेला आहे. μ0 किती आहे? 4π इंटू 10⁻⁻7. म्हणजे आपल्याला म्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. एक रिलेशन आठवतं तुम्हाला? म्यू आणि μ0 म्हणजे म्यू आणि μr मध्ये एक रिलेशन लिहून दिलाय बघा. μr इज इक्वल टू काय होते? 1 प्लस चाय. आता μr म्हणजेच काय होईल? म्यू डिवायडेड बाय μ0 इज इक्वल टू 1 प्लस चाय.
क्रॉस मल्टिप्लाय करू आपण, दॅट इज म्यू इज इक्वल टू लिहिता येईल मग म्यू 0 इंटू 1 प्लस चाय. आता व्हॅल्यूज पुट करू आपण, बघा इथं लिहिता येईल मग. तर म्यू इज इक्वल टू म्यू 0 ची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ इंटू, तर इथं दिसतंय या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस चाय किती आहे 599, म्हणजे लिहाल 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ इंटू 599 प्लस 1 किती होईल 600, 6 4 चा 24, त्यावर 2 0 इंटू 10⁻⁻⁷ इंटू काय असेल पाय. आपण काय करू 3 डिजिट इकडे शिफ्ट करू. जर 3 डिजिट शिफ्ट जरी केलं तर राहील काय 2.4 इंटू 10⁻⁻. बघा 3 डिजिट जर तुम्ही लेफ्ट साइडला शिफ्ट केले तर पॉवर किती येईल +3 आणि -7 टोटल किती राहील -4 पाय. म्हणजे म्हणता येईल की म्यू इज इक्वल टू 2.4 पाय इंटू 10⁻⁻⁴. मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे बी. मॅक्झिमम जणांचं माझ्या आधीच आलेला आहे ऑप्शन. तर पवनचं ऑप्शन बी आलेला आहे, महेश जगतापचं बी, अक्षय गाडेकर, तर मयूर बाबर, पवन वाडके, देन ओम धुमाड, देन सार्थक बी, आनंद उगले बी, ऋतुजा भुजाडे बी, संकेश शेजवड बी, गायत्री भोसले बी आलाय, माया थोरातचं बी, आकांक्षा चव्हाणचं बी आलेलं आहे, ऋतुजा ठेंगडेचं ऑप्शन बी आलेलं आहे, अमृता थोरात बी आणि अमृता वडाळकरचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. व्हेरी गुड. यासाठी करेक्ट ऑप्शन काय दिसतंय बी म्हणू आपण. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 12. बघा क्वेश्चन काय म्हणताय पहिले ते समजून घ्या. अ मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 2 इंटू 10⁻³ एम्पियर मीटर. बघा पुढचा क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे. तर मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला दिलेला आहे जे आहे 2 इंटू 10⁻³ एम्पियर पर मीटर. प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन त्यांनी दिलेलं आहे आणि याचं मॅग्नेटिक इंडक्शन किती दिलेलं आहे तुम्हाला, तर 8 पाय म्हटलेलं आहे. वर्ड्स मध्ये न घेता याला आपण लेटरच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करू. व्हॉइसचा प्रॉब्लेम आलेला आहे मुलांना. आवाज येतोय? सिद्धीचं म्हणणं आहे आवाज येत नाही. अमृता व्हॉइस, देन अमृता वडाळकर आवाज येत नाही. ओके, सगळे जण चेक करा आवाज येतोय तुम्हाला आता. बघा बरं आवाज येतोय का आता मुलांना? आवाज आता येतोय? ओके, हर्षिता क्लिअर झालं, महेश जाधव क्लिअर झालं, आकांक्षा क्लिअर. ओके, सगळ्यांना येत आहे. बाकीचे चेक करून घ्या. ओम धुमाळ तुला आवाज येतोय का? ऋषिकेश सोनवणेचं म्हणणं आहे सर आवाज येत नाही. बाकीच्यांना येत आहे. ऋषिकेश चेक कर तुला आता आवाज येतोय का? ऋषिकेश सोनवणे. महेशला येतोय, ओमला येतोय, सिद्धीला येतोय, आकांक्षाला येतोय, पवनला पण येत आहे, देवयानीला पण येत आहे. ऋषिकेश सोनवणे चेक कर बरं मोठा आवाज येतोय का? कमेंट कर तुम्हाला. शोएबला येतोय. ऋषिकेशचा कमेंट नाही आलाय. ऋषिकेश सोनवणे आवाज येतोय? ओके, क्लिअर झाला आवाजाचं. बघा त्यांनी क्वेश्चन काय दिलेला आहे, क्वेश्चन समजून घ्या आपण. क्वेश्चन काय म्हणता बघा, तर मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी दिली आहे. किती आहे? दॅट इज 2 इंटू 10⁻³ एम्पियर पर मीटर. पुढे काय म्हणताय बघा, प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन दिलाय 8 पाय टेस्ला. In an iron rod, the relative permeability of the rod will be, रॉडची रिलेटिव्ह परमॅबिलिटी दॅट इज म्यू आर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि म्यू 0 त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. म्यू 0 इज इक्वल टू किती आहे? 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. हे तुम्हाला पटकन सॉल्व्ह करता येईल. बघा आता कसं सॉल्व्ह कराल, तर रिलेशन घेऊ आपण. म्यू आर इज इक्वल टू, तर बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. म्यू आर इज इक्वल टू काय होते? म्यू डिवायडेड बाय म्यू 0. बरोबर, याला दिलं इक्वेशन नंबर 1. यातला आपल्याकडे म्यू 0 आहे पण म्यू नाही आहेत, मग याला थोडं सेपरेट करून लिहून घेता येईल. दॅट इज 1 डिवायडेड बाय म्यू 0 इंटू काय लिहिता येईल? म्यू. आता म्यूचा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक परमॅबिलिटी म्हणजे काय होते? मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे बी डिवायडेड बाय एच. ती व्हॅल्यू इथं पुट करू आपण.
दॅट इज म्यू आर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय म्यू 0 इंटू बी डिवायडेड बाय एच. बघा मुलांचा ऑप्शन यायला लागलं. रुचाचा ऑप्शन सी आलेला आहे, सर्वेश वाकचौरेचा ऑप्शन सी आलेला आहे. बघू आपण चेक करू. मग 1 डिवायडेड बाय बघा म्यू 0 ची व्हॅल्यू किती आहे 4 पाय इंटू 10 रेज टू पॉवर -7 इंटू बी किती आहे 8 पाय डिवायडेड बाय एच किती दिसत आहे तुम्हाला तर 2 इंटू 10 रेज टू पॉवर 3. बघा पाय कॅन्सल झालं, 4 2 चा 8 कॅन्सल होईल, न्यूमरेटर मध्ये काही नाही म्हणजे 1. इथं आहे 10 रेज टू पॉवर 7 आणि 10 रेज टू पॉवर +3 म्हणजे 10 रेज टू पॉवर किती होईल -4 आणि -4 वर गेल्यावर काय येईल +4 म्हणजे म्यू आर इज इक्वल टू 1 इंटू 10 रेज टू पॉवर 4 म्हणा किंवा फक्त 10 रेज टू पॉवर 4 राहू शकतो. तर यासाठी करेक्ट ऑप्शन काय सी. बघा अंकिताचं सी आलेलं आहे, मोरेचं सी, मयूर बाबर, ऋतुजा, संकेश, शोयब, देन वेदांग, ऋषिकेश सोनाने, महेश जगताप, ऋतुजा बुजाळे, पवन, सार्थक, देन ओम धुमाळ, माया थोरात, सुमित मोरे या सगळ्यांचं ऑप्शन काय आलेलं आहे सी. व्हेरी गुड, करेक्ट आहे. आनंद उगले, ऋतुजा टेंगडे यांचं पण ऑप्शन काय आलेलं आहे सी आलेलं आहे. बरोबर आहे बाळांनो, कळलं तुम्हाला. महेश जगतापचं पण ऑप्शन आलेलं आहे दॅट इज सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या बाळांनो, क्वेश्चन नंबर 13. हा पटकन सॉल्व्ह होईल तुम्हाला. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2025 ला. बघा क्वेश्चन काही असा टफ नाहीये ना, तर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. काय म्हणणं आहे बघा, द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ अ आयरन इज. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मीन्स चाय दिलेला आहे किती आहे 5499. द रिलेटिव्ह परमॅबिलिटी दॅट इज म्यू आर कॅल्क्युलेट करायचं आहे. रिलेशन कोणतं आहे आपलं म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस काय होते चाय. सो 1 प्लस चाय ची व्हॅल्यू आहे 4599, ऍडिशन केल्यावर 5500 होईल म्हणजे म्यू आर इज इक्वल टू असेल 5500. यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे ऑप्शन सी. बघा तर आकांक्षा, वेदांग, सिद्धी, अक्षय, सर्वेश, देन अंकिता, ऋतुजा बुजाडे, अमृता थोरात, संकेश शेजवड या सगळ्यांचं ऑप्शन आलेलं आहे सी. सुमित मोरेचं सी, महेश जगतापचं सी आलेलं आहे, आकांक्षा धनवटेचं सी ऑप्शन आलेलं आहे. व्हेरी गुड. अमृता वडाळकरचं ऑप्शन सी आलेलं आहे. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे दॅट इज सी 5500. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, हाही क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह होईल. विचारला गेलेला आहे सीईटी 2025 आणि सीईटी 2023 ला. काय म्हणताय बघा, a bar of iron having magnetic moment, ज्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलेली आहे, कॅपिटल एम दिलाय 2.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. वेइंग, ज्याचं वेट म्हणजे मास तुम्हाला दिलेला आहे, मास दिलेला आहे 66 ग्रॅम. याला कन्वर्ट करू आपण 66 इंटू 10 रेज टू पॉवर -3 kg. इफ द डेन्सिटी ऑफ द मटेरियल दॅट इज रो इज इक्वल टू दिलेला आहे 7700 kg पर मीटर क्यूब. तर पुढे काय म्हणताय बघा, द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटायझेशन. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे फक्त मॅग्नेटायझेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता क्वेश्चन समजून घ्या. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. मॅग्नेटायझेशन म्हणजे काय होते, नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट काय असेल व्हॉल्यूम. आता यातलं जरी म्हणाल तर नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे कॅपिटल एम, राहिला प्रश्न व्हॉल्यूम नाहीये. यासाठी फॉर्म्युला घेऊ आपण, डेन्सिटी इज इक्वल टू काय होत आहे मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू काय राहील मास डिवाइडेड बाय डेन्सिटी. याचं मास आहे 66 इंटू 10 रेज टू पॉवर -3 डिवाइडेड बाय डेन्सिटी 7700. याला आपण 11 ने डिवाइड करू म्हणजे इथं लिहिता येईल दॅट इज व्हॉल्यूम इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय तर 6 इंटू 10 रेज टू पॉवर -3 डिवाइडेड बाय इथं काय राहील 700. आता 700 जरी म्हटलं तर याला असं लिहिता येईल 6 डिवाइडेड बाय 7 इंटू 10 रेज टू पॉवर. हे 2 0 डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे +2 वर गेल्यावर काय येईल -2 -3 -2 टोटल किती होईल -5. हे काय झालं व्हॉल्यूम. आपल्याला काय पाहिजे mz. मग mz इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे नेट मॅग्नेटिक मोमेंट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. आता नेट मॅग्नेटिक मोमेंट किती आहे 2.4 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम 6 डिवाइडेड बाय 7 इंटू 10 रेज टू पॉवर -5. रेसिप्रोकल घ्या म्हणजे इथं राहील 2.4 इंटू 7 डिवाइडेड बाय 6 इंटू 10 रेज टू पॉवर -5 चा काय येईल +5. 6 ने डिवाइड जरी केलं 2.4 ला याला असं लिहिता येईल mz इज इक्वल टू 0.4
इंटू 7 इंटू 10⁵. मग 7 4 28, एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणजे किती येईल 2.8 इंटू 10⁵. बरोबर. म्हणजे म्हणता येईल की याचं इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आहे दॅट इज 2.8. आता 2.8 जरी म्हणाल तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं दिसतंय बी. बघा सार्थक आहे ना, कृष्णा लोणारी सार्थक, सिद्धी ऋतुजा बुजाडे, सर्वेशचं बी आलेलं आहे, अमृताचं बी आलेलं आहे, सुमित मोरे बी, आनंद उगले बी, पवन वाडके बी, अंकिता मोरेचं बी आलेलं आहे, ऋतुजा ठेंगडेचं बी आलेलं आहे, माया थोराचं ऑप्शन बी आलेलं आहे. बाकीचे तर चेक करा, तुमचं ऑप्शन येईल बी. आणि यासाठी करेक्ट व्हॅल्यू कोणती आहे 2.8 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर. आरती वाघ, आकांक्षा धनवडे यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. महेश जाधवचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. व्हेरी गुड. इतकं लक्षात आलंय बाळांनो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन काय म्हणताय, अ सोलेनाइड हॅज कोर ऑफ अ मटेरियल विथ रिलेटिव्ह परमॅबिलिटी. दॅट इज रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे म्यू आर इज इक्वल टू दिलेला आहे 301 अँड इट्स वाइंडिंग कॅरीज अ करंट ऑफ, यामधून पास होणारा करंट आय दिलेला आहे 2 एम्पियर. द नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सोलेनाइड इज, टोटल नंबर ऑफ टर्न्स दॅट इज एन इज इक्वल, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलेला आहे त्यांनी, फक्त स्मॉल एल नाही तर स्मॉल एन त्यांनी दिलेला आहे. तर इथं किती आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे दॅट इज 600. तर द मॅग्नेटायझेशन ऑफ द मटेरियल दॅट इज mz पाहिजे. क्वेश्चन लक्षात येत आहे तुमच्या. रिलेटिव्ह परमॅबिलिटी दिलेली आहे मुलांना, लक्ष द्या. या रिलेटिव्ह परमॅबिलिटी वरून आपण रिलेटिव्ह ससेप्टिबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कॅल्क्युलेट करू. फॉर्म्युला कोणता घ्याल, म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस चाय. म्यू आर किती आहे 301 इज इक्वल टू 1 प्लस चाय. +1 इकडे आल्यावर काय येईल -1, म्हणजे 301 -1 इज इक्वल टू चाय. म्हणजे इथं लिहिता येईल चाय इज इक्वल टू 300. इतकं लक्षात येत आहे. मग आता चाय इज इक्वल टू आलं 300. आपल्याला mz कॅल्क्युलेट करायचं, तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे. चाय इज इक्वल टू काय होते mz डिवायडेड बाय h. बरोबर. आपल्याला फक्त mz पाहिजे, क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे mz इज इक्वल टू चाय इंटू h. यातलं चायची व्हॅल्यू आहे आपल्याकडं. राहिला प्रश्न h म्हणजे काय होते दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, आणि यासाठी फॉर्म्युला कोणता आहे n इंटू आय. मग व्हॅल्यूज पुट करा. तर चायची व्हॅल्यू आहे 300, n किती दिलेला आहे 600 आणि आय किती आहे 2. बघा आता 2 3 6 6 6 चा किती होईल 36 आणि यावरती 4 0. मग आपण इथं 5 डिजिट शिफ्ट जरी केलेत याला असं लिहिता येईल mz इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर. तर यासाठी करेक्ट ऑप्शन मग कोणतं दिसत आहे बी, दॅट इज 3.6 इंटू 10⁵. करताय. शोएबचं ऑप्शन बी आलेला आहे. अमृताचं ऑप्शन ए आलेलं आहे. अमृता थोडा तुम्ही चेक करा. सिद्धीचं बी आलेलं आहे, ओमचं बी आलेलं आहे, ऋतुजा बुजाडे बी. अच्छा, अमृतानं आता मॉडिफाय केला, ऑप्शन बी आलेला आहे. अंकिताचं बी, देन आकांक्षा बी, संकेत बी, महेश जगताप बी, ऋतुजा बी, देन सार्थक आहे ना कवडे, त्याचं पण ऑप्शन बी आलेला आहे. लक्षात येत आहे. तर इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे मुलांना? इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे कमेंट करा. ओके. अमृता थोरात काही अडचण नाही. मयूर बाबर, माया थोरात काही अडचण नाही. हर्षिका साठे काही अडचण नाही. ओम धुमाळ काही अडचण नाही. ऋतुजा भुजाडे काही प्रॉब्लेम नाही. सुमित मोरे नो प्रॉब्लेम सर. तर इथपर्यंत कोणाला काही अडचण नाहीये. तर आपण आता बघा पुढच्या क्वेश्चन वरती वर्क करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना. हा क्वेश्चन बघा विचारला गेलेला आहे 2025, 2024, 22 आणि 2020 ला. क्वेश्चन काय म्हणताय बघा. द मॅग्नेटिक मोमेंट प्रोड्यूस इन अ सॅम्पल ऑफ 2 ग्रॅम इज, म्हणजे मास दिलेला आहे आपल्याला, मास आहे 2 ग्रॅम.
याला कन्वर्ट करा, दॅट इज 2 इंटू 10⁻³ kg. आणि याची मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलेला आहे, कॅपिटल M आहे 8 इंटू 10⁻⁷. If its density is, that is rho is equal to 4 gram per centimeter cube. याला कन्वर्ट करून घेऊ आपण, दॅट इज 4 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ kg डिवायडेड बाय 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर आणि -2 चा क्यूब -6 मीटर क्यूब. तर इथं लिहिता येईल रो इज इक्वल टू 4 इंटू 10⁻⁴. बघा -6 वर गेल्यावर काय येईल, +6 आणि -3 दॅट इज किती होईल, +3 kg पर मीटर क्यूब. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे, mz पाहिजे. आता mz कॅल्क्युलेट करायचं जरी असेल तर बघा, तर मुलांचा ऑप्शन यायला लागला, आनंद उगलेचा ऑप्शन बी आहे, कृष्णा लोणारी म्हणताय ऑप्शन बी आहे. चेक करू आपण फॉर्म्युला कोणता घ्याल, mz इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. यातलं बघा आपल्याकडे नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे, व्हॉल्यूम नाही आहे, मग व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला घेऊ, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तर क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू राहील मास डिवायडेड बाय डेन्सिटी. मास किती दिलेला आहे, 2 ग्रॅम म्हणजे 2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय डेन्सिटी आलेला आहे 4 इंटू 10⁻³. याला डिव्हिजन जरी केलं तर असं लिहिता येईल, व्हॉल्यूम इज इक्वल टू बघा 2 न डिवाइड केल्यावर इथं राहील 1/2 इंटू 10⁻³ वर गेल्यावर काय येईल, +3. बघा बऱ्याच जणांचं कृष्णा लोणारीचा ऑप्शन बी आलेला आहे, ऋतुजा भुजाडेचं बी आलेलं आहे, संकेत सेजवडचं बी आलेलं आहे, हर्षिता साठेचं ऑप्शन बी आलेलं आहे, मयूर बाबरचं बी आलेलं आहे, आकांक्षा दनवटेचं बी, महेश जगतापचं बी, वैष्णवीचं बी आलेलं आहे, सर्वेश वाकचौरेचं ऑप्शन बी आलेलं आहे. बघू बाळांनो, एकदा आपण परत थोडंसं याला कंप्लीट करून घेऊ. +3 वर गेल्यावर काय येईल, -3 किती होईल, -6. हे झालं व्हॉल्यूम. आपल्याला काय पाहिजे आता, mz पाहिजे. मग फॉर्म्युला घेऊ आपण, mz इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक मोमेंट जे किती आहे, 8 इंटू 10⁻⁷ डिवायडेड बाय व्हॉल्यूम राहील 1/2 इंटू 10⁻⁻6. हा रेसिप्रोकल घेतल्यावर 2 न्यूमरेटर मध्ये म्हणजे 8 इंटू 2 इंटू 10⁻⁻6 वर गेल्यावर काय येईल, +6 म्हणजे -7 + 6 दॅट इज -1. म्हणजे इथं लिहिता येईल 16 इंटू 10⁻⁻1 किंवा एक डिजिट शिफ्ट करा म्हणजे इथं येईल 1.6 एम्पियर पर मीटर. म्हणजे याचं मॅग्नेटायझेशन असायला पाहिजे 1.6 आणि करेक्ट ऑप्शन कोणता आहे, बी. म्हणजे तुम्ही जेवढ्या जणांनी आन्सर सांगितलं तर सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. अमृता थोरात वडाळकर, ओम अमृता थोरात, देन पवन वाडके यांनी पण म्हणणं आहे की ऑप्शन बी आहे, करेक्ट आहे. कळताय तुम्हाला, इथपर्यंत लक्षात आलं. तर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17 काय विचारलं गेलेलं आहे ते समजून घ्या. द मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे, H इज इक्वल टू 1600 एम्पियर पर मीटर. प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे phi इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे, दॅट इज 2.4 इंटू 10⁻⁻5 वेबर in an iron bar of cross section area, that त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलाय A is equal to 0.2 सेंटीमीटर स्क्वेअर. याला कन्वर्ट करता येईल 0.2 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. अजून एक डिजिट शिफ्ट करा म्हणजे A is equal to 2 इंटू 10⁻⁻5 मीटर स्क्वेअर. The susceptibility of the iron bar is nearly म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पाहिजे, दॅट इज चाय. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी साठी सुरुवातीला phi आणि a चा यूज करून आपण b कॅल्क्युलेट करून घेऊ. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय होते, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स किती आहे, 2.4 इंटू 10⁻⁻5 डिवायडेड बाय एरिया, तर 2 इंटू 10⁻⁻5 10⁻⁻5 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे b इज इक्वल टू किती येईल, 1.2 टेस्ला. आता या बी आणि एच चा यूज करून आपण म्यू कॅल्क्युलेट करू. तुम्हाला आठवत असेल म्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, बी डिवायडेड बाय एच. बी आलेला आहे 1.2 डिवायडेड बाय एच किती आहे, 1600. ही झाली म्यूची व्हॅल्यू. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, चाय पाहिजे. मग आता म्यू आर कॅल्क्युलेट करा. म्यू आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, म्यू डिवायडेड बाय म्यू 0. याला असेल इथे म्यू डिवायडेड बाय म्यू 0 इंटू काय असेल म्यू. व्हॅल्यूज पुट करू आपण.
तर इथं लिहिता येईल मग म्यू आर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय बघा म्यू झिरो ची व्हॅल्यूज किती आहे 4 पाय into 10 raised to power minus 7 into म्यू ची व्हॅल्यू ही आली आहे बघा 1.2 डिवायडेड बाय 1600 या 4 न डिवाइड केलं इथं किती राहील 0.3 तर इथं लिहिता येईल मग म्यू आर इज इक्वल टू 0.3 डिवायडेड बाय पाय ची व्हॅल्यू आहे 3.14 into 1600 into 10 raised to power minus 7 तर 2 डिजिट आपण इथं शिफ्ट करून घेऊ म्हणजे याला असं लिहिता येईल म्यू आर इज इक्वल टू 0.3 डिवायडेड बाय हे 2 डिजिट शिफ्ट झाला 314 into 16 into 10 raised to power minus 7 मल्टिप्लिकेशन करू आपण 314 आणि याला मल्टिप्लाय करू आपण 16 ने काय राहील तर 16 4 चा 64 6 कॅरी झाला 16 1 चा 16 16 प्लस 6 दॅट इज 22 2 कॅरी झाला then 16 3 चा 48 plus 2 किती होईल दॅट इज 50 म्हणजे इथं लिहिता येईल म्यू आर इज इक्वल टू 0.3 डिवायडेड बाय इथं असेल 5024 into 10 raised to power minus 7 तर आपण काय करू बघा आता यानी -7 ला वर पाठवल्यावर किती होईल +7 मीन्स म्यू आर इज इक्वल टू 0.3 into 10 raised to power +7 डिवायडेड बाय 5024 7 डिजिट शिफ्ट करा 3 1 2 3 4 5 6 ठीक आहे डिवायडेड बाय 5024 आता डिव्हिजन करू आपण दॅट इज 3 वरती टोटल 60 आहे याला डिवाइड करू आपण 5024 सुरुवातीला आपण या 4 डिजिट पर्यंत नियर अबाउट 6 टाइम्स भाग जाणार नाही तर नियर अबाउट किती घेऊ आपण 5 टाइम्स भाग जाईल मग 5 टाइम्स जरी आपण डिवाइड केला 5 4 चा 20 0 2 कॅरी झाला देन 5 2 चा 10 प्लस 1 11 आणि 5 5 चा 25 म्हणजे 0 इथं असेल दॅट इज 9 8 इथं राहील 4 ठीक आहे आता हा 0 घेतला आपण तर नियर अबाउट 9 टाइम्स भाग जाईल 9 4 चा 36 3 कॅरी झाला 9 2 चा 18 18 प्लस 3 दॅट इज 21 then 9 5 चा 45 पास केलं इथं राहील दॅट इज 8 9 आणि 10 म्हणजे 4 8 6 3 0 आणि हा लास्ट 0 आता नियर अबाउट 7 टाइम्स तर 7 4 चा 28 तर 2 कॅरी झाला 14 प्लस 2 दॅट इज 16 आणि इथं 35 म्हणजे नियर अबाउट याची व्हॅल्यू येईल 597 म्यू आर आपल्याला काय पाहिजे तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे चाय फाइंड करायचं आहे एक रिलेशन घेऊ आपण कोणतं म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस चाय मीन्स चाय इज इक्वल टू म्यू आर -1 आता म्यू आर -1 जरी म्हटलं तर बघा एक सबट्रॅक्ट करू आपण म्यू आर मधून तर म्यू आर मधून बघा 1 सबट्रॅक्ट केल्यावर काय राहील म्यू आर ची व्हॅल्यूज आहे आपल्याकडे दॅट इज चाय इज इक्वल टू म्यू आर आहे नियर अबाउट 597 -1 म्हणजे चाय ची व्हॅल्यू 596 म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे ऑप्शन सी अच्छा मॅक्झिमम जणांचा ऑप्शन सी ऑलरेडी आलेला आहे हा क्वेश्चन समजलाय मुलांना पवन ओम ऋतुजा सर्वेश सार्थक अमृता तर बाकीच्या अजून वर असतील मुलं त्यांचा ना दिसत नाहीये तर या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे दॅट इज सी म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे सी संकेत वाघ वैष्णवी आहेर आकांक्षा धनवटे अमृता वडाडकर यांचं पण ऑप्शन सी आलेला आहे देन अमृता थोरात ओके तर बघा पुढचा क्वेश्चन नंबर 17 हा क्वेश्चन बघा बाळांनो खूप सोपा आहे काय म्हणताय बघा द ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची ससेप्टिबिलिटी दिली आहे चाय इज इक्वल टू दॅट इज 2.7 into 10 raised to power -4 ज्यावेळेस टेम्परेचर टी दिलेला आहे 27 डिग्री सेल्सिअस याला चाय1 म्हणू आपण आणि याला T1 म्हणता येईल याला केल्विन मध्ये कन्वर्ट करा 27 + 273 टोटल किती झालंय 300 केल्विन
पुढे काय म्हणताय बघा, द टेम्परेचर ॲट विच द ससेप्टिबिलिटी बिकम, आपल्याला टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे T2, ज्यावरती असणारी ससेप्टिबिलिटी Chi2 किती आहे, तर 9 × 10⁻⁻⁵. याला सॉल्व्ह करता येईल. बघा रिलेशन कोणतं घ्याल तर चाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी, म्हणजे असं लिहिता येईल चाय इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू 1/t. या टी ला इकडे पाठवा, चायला इकडे पाठवा, म्हणजे टी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/चाय. इथं T1 इथं Chi1 इक्वेशन 1. दुसरं लिहिता येईल T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/Chi2 इक्वेशन 2. मग इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, म्हणजे इथं लिहिता येईल T1 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/Chi1 डिवायडेड बाय कॉन्स्टंट इंटू 1/Chi2. मग T1, तर T1 ची व्हॅल्यूज दिलेली आहे. किती आहे आपल्याकडे T1 300 डिवायडेड बाय T2 आपल्याला माहित नाही, जे कॅल्क्युलेट करायचं आहे, इज इक्वल टू बघा कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॅन्सल होऊन जाईल. रेसिप्रोकल बघा मुलांचं ऑप्शन यायला लागलं, तर संकेतचं ऑप्शन सी आलेलं आहे, सॉरी आनंद उगलेचं ऑप्शन सी आलेलं आहे, सर्वेश वागचौरेचं सी आलेलं आहे, सिद्धीचं ऑप्शन सी आलेलं आहे. बघा रेसिप्रोकल घेऊ, Chi2 न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे इथं लिहिता येईल Chi2 डिवायडेड बाय Chi1. मग Chi2 ची व्हॅल्यूज आहे आपल्याकडे 9 × 10⁻⁻⁵ डिवायडेड बाय Chi1 किती आहे 2.7 × 10⁻⁴. म्हणजे याला असं लिहिता येईल 9 डिवायडेड बाय एक डिजिट शिफ्ट करा, म्हणजे 10⁻⁵ इथं -5, इथं लिहाल 27 × 10⁻⁻⁵, हे कॅन्सल होऊन जाईल. देन 9 ने डिवाइड केलं, इथं 3 टाइम्स भाग जाईल, म्हणजे 300 डिवायडेड बाय T2 इज इक्वल टू 1/3. रेसिप्रोकल घ्या, सॉरी क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे 300 × 3 इज इक्वल टू T2, दॅट इज T2 इज इक्वल टू किती येईल 900 केल्विन. आता 900 केल्विनला डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, बरोबर. मग यासाठी कसं लिहाल तर T2 इज इक्वल टू 900 - 273. सबट्रॅक्ट कराल, इथं राहील 7, इथं असेल 2 आणि 1 गेला, म्हणजे इथं राहील 627 डिग्री सेल्सिअस. म्हणजे असं टेम्परेचर असायला पाहिजे 627. अमृताचं सी आलेलं आहे, आकांक्षा सी, अक्षय गाडेकरचं फक्त ऑप्शन डी आलेलं आहे. देन पवनचं सी आलेलं आहे, अक्षयनं ऑप्शन बदललेला आहे. सार्थकचं सी, अंकिता मोरेचं सी आलेलं आहे. देन अमृता थोरातचं सी आलेलं आहे, ऋतुजा भुजाडेचं सी आलेलं आहे, पवनचं सी आलेलं आहे. व्हेरी गुड. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन सी. महेश जाधवचं सी, माया थोरातचं सी आहे, वैष्णवी आहेरचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. करताय बाळांनो. तर पुढचा क्वेश्चन बघा, मग नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण वर्क करू. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. अकॉर्डिंग टू द क्युरी लॉ, काय म्हणताय क्युरी लॉ, इन मॅग्नेटिझम द करेक्ट रिलेशन इज मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. तुम्हाला आठवतो क्युरी लॉ, क्युरी लॉ काय लिहून दिला आहे, द मॅग्नेटायझेशन ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे mz इज इक्वल टू बघा याला इक्वल टू दिलं सम कॉन्स्टंट, दॅट इज c × b डिवायडेड बाय t. इथं c चा अर्थ होता क्युरी कॉन्स्टंट, देन mz इज इक्वल टू लिहिता येईल cb डिवायडेड बाय t. यासाठी करेक्ट रिलेशन कोणता आहे, दॅट इज ऑप्शन बी. बघा सर्वेश, भावेश, सिद्धी, कृष्णा, ऋतुजा, सार्थक, आनंद उगले या सगळ्यांचं म्हणणं आहे ऑप्शन काय बी आहे. अमृता थोरात त्यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. पवन वाडके, ओम धुमाळ यांचं पण ऑप्शन बी आलेलं आहे. व्हेरी गुड. कळताय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20. त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे सीईटी 2024 आणि 2020 ला. काय म्हणणं आहे, द मटेरियल हॅव्हिंग निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आर. आता ज्याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी निगेटिव्ह आहे हे कोणते कोणते मटेरियल्स आहेत. एक बोथ पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक. नंबर 2 दॅट इज पॅरामॅग्नेटिक. नंबर 3 म्हणजे सी ऑप्शन आहे डायमॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. चौथा आहे ऑप्शन. बघा तुम्हाला आठवत असेल डायमॅग्नेटिक सबस्टन्सची मी डेफिनेशन सांगितली होती. कशाला म्हणू डायमॅग्नेटिक सबस्टन्स, अ मॅग्नेटिक सबस्टन्स विच वीकली रिपेल बाय किंवा अ सबस्टन्स विच वीकली रिपेल बाय अ
मॅग्नेट इज कॉल्ड डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय असते निगेटिव्ह राहील. पॅरामॅग्नेटिकची काय स्मॉल आणि पॉझिटिव्ह आणि फेरोमॅग्नेटिकची लार्ज आणि पॉझिटिव्ह. म्हणजे इथं एकच ऑप्शन आहे कोणतं तर डायमॅग्नेटिक आणि ते कोणतं ऑप्शन आहे दॅट इज ऑप्शन सी. बघा ऋतुजाचं ऑप्शन सी आलेलं आहे, भावेशचं सी आलेलं आहे, सिद्धीचं सी आलेलं आहे. मग निगेटिव्ह मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असणारं मटेरियल कोणतं आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्स. तर अमृता थोरातचं सी आलेलं आहे, ओम धुमाळ सी, पवन शेडके दी सी आलेलं आहे. देन ऋतुजा ठेंगडेचं ऑप्शन सी आलेलं आहे, महेश जाधवचं ऑप्शन सी आलेलं आहे. व्हेरी गुड. तर याचं बघा करेक्ट ऑप्शन कोणतं दिसत आहे सी. पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो, काय म्हणणं आहे. हा क्वेश्चन विचारला गेला आहे 2024 आणि 2020 दोन एक्झाम मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. काय म्हणणं आहे बघा, अ रॉड ए बी अँड सी, नीट लक्ष द्या आता. तर रॉड ए बी अँड सी आर मेड ऑफ अ पॅरामॅग्नेटिक, म्हणजे ए आहे पॅरामॅग्नेटिक कॉमा बी आहे फेरोमॅग्नेटिक आणि सी जो आहे तर हा आहे डायमॅग्नेटिक. बघा ए पॅरामॅग्नेटिक, बी फेरोमॅग्नेटिक आणि सी आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स रिस्पेक्टिव्हली. अ मॅग्नेट इज ब्रॉड क्लोज टू देम, जर यांच्या जवळ जर मॅग्नेट जरी आणलं देन इट विल, पहिला ऑप्शन काय म्हणताय रिपेल ऑल थ्री सबस्टन्स, तीनचे तीनही सबस्टन्स रिपेल होईल. नंबर 2 अट्रॅक्ट ए अट्रॅक्ट होईल स्ट्रॉंगली अँड बी वीकली अँड सी रिपेल. बघा आता स्ट्रॉंगली अट्रॅक्ट कोणता होईल तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कोणता आहे बी, म्हणजे हे इनकरेक्ट आहे, ए पण इनकरेक्ट आणि बी पण इनकरेक्ट. तिसरं काय म्हणताय अट्रॅक्ट ए अट्रॅक्ट होतोय ते करेक्ट आहे. स्ट्रॉंगली, पण स्ट्रॉंगली हा अट्रॅक्ट होणार नाही कारण हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, म्हणजे हे इनकरेक्ट आहे. चौथा ऑप्शन बघा काय म्हणताय, बघा मुलांचं इकडे ऑप्शन आलंय, सिद्धीचं बी आलेलं आहे, आनंदचं बी आलेलं आहे, अक्षय गाडेकरचं बी आलेलं आहे, सॉरी डी आलेलं आहे, सर्वेशचं डी आलेलं आहे, ओम धुमाळचं डी आलेलं आहे. बघा लक्ष द्या, डी ऑप्शन काय म्हणताय अट्रॅक्ट ए वीकली. आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे म्हणजे हा वीकली अट्रॅक्ट होईल. बी आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होईल आणि सी आहे डायमॅग्नेटिक म्हणजे हा वीकली काय रिपेल होईल. करेक्ट आहे, यासाठी ऑप्शन कोणता असायला पाहिजे ऑप्शन डी. तर महेश जगताप, वैष्णवी आहेर डी आलेला आहे. अमृता थोरातचा ऑप्शन डी आलेला आहे. तर ऋतुजा भुजाडेचं डी आलेलं आहे, अमृता वडाळकरचं डी आलेलं आहे. देन वैष्णवी आहेरचं डी आहे, स्वरांजली आणि पठारेचं ऑप्शन डी आलेलं आहे, संकेत शेजवडचं पण डी आलेलं आहे. व्हेरी गुड, म्हणजे तुमचा मॅक्झिमम जणांचा ऑप्शन डी आलेला आहे. कळताय. पुढचा क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन हा थोडासा व्यवस्थित बघायला ग्राफ वाईज आहे. त्यांचं काय म्हणणं आहे बघा, द ग्राफ फॉर ससेप्टिबिलिटी, तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दॅट इज चाय वर्सेस द टेम्परेचर टी आर प्लॉटेड फॉर सम फेरोमॅग्नेटिक मटेरियल. तर विच ग्राफ शोज द करेक्ट रिलेशन, यापैकी कोणता ग्राफ हा करेक्ट रिलेशन दाखवल. तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे, द ग्राफ फॉर तर ससेप्टिबिलिटी दॅट इज चाय वर्सेस द टेम्परेचर टी. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय होते ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर त्यानुसार जरी म्हणाल तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इथं दोन प्रकारचे मटेरियल दिले आहे, एक आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, दुसरा कोणता आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आता फेरोमॅग्नेटिक मटेरियल जरी म्हणा तर यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन आणि स्ट्रॉंग अट्रॅक्शन जरी असेल तर बघा मॅग्नेटिक आणि टेम्परेचर इन्क्रीज जरी झालं तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय होतं ऍक्च्युली तर एक रिलेशन तुम्हाला माहित आहे, टेम्परेचर इन्क्रीज झालं मॅग्नेटिक परमेबिलिटी काय होते किंवा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय डिक्रीज होईल, अगेन टेम्परेचर इन्क्रीज केलं अगेन डिक्रीज होईल कुठपर्यंत या क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत. क्रिटिकल टेम्परेचर पर्यंत हा एक डाऊनफॉल रिप्रेझेंट करतो फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि क्रिटिकल टेम्परेचरच्या नंतर बघा मटेरियल हे कन्वर्ट होतं, कशामध्ये कन्वर्ट होतं दॅट इज पॅरामॅग्नेटिक मटेरियल अकॉर्डिंग टू क्युरी लॉ. क्युरी लॉ काय म्हणताय दॅट इज द जर का तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याची डिक्रीज जाऊन जाईल एका पर्टिक्युलर टेम्परेचरवरती फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होऊन तो ऍज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणून ऍक्ट होतो. बरोबर. तर इथपर्यंत बघा स्ट्रेट लाईन राहील म्हणजे डाऊनफॉल आणि आपण कन्सिडर करू आणि जसा तो क्रिटिकल टेम्परेचरवरती सडनली काय की फेरोमॅग्नेटिक मटेरियल गेट कन्वर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये तो सडन कन्व्हर्जन झाल्यानंतर परत टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय डिक्रीज होत जाईल. यासाठी बघा आता हा इन्क्रीजिंगच्या फॉर्म मध्ये म्हणजे ए ऑप्शन नाही आहे आपलं. इथं जरी म्हणाल तर ही पूर्ण स्ट्रेट आणि लिनियर आहे तर
हा इन्क्रीजिंग ग्राफ आहे, हा या डायरेक्टली प्रपोर्शनलचा आहे, हा डी पण करेक्ट नाही आहे. राहिला प्रश्न ए पण करेक्ट नाही, राहिला बी आणि सी मध्ये. तर बी आणि सी मध्ये विचार जरी करा तर क्रिटिकल टेम्परेचरवरती हा सडनली ड्रॉप होत नाहीये. मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? फक्त एकच आहे, दॅट इज बी. कारण क्रिटिकल टेम्परेचरवरती फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं कन्व्हर्जन कशामध्ये होते? पॅरामॅग्नेटिक मध्ये. आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी सडनली ड्रॉप व्हायला पाहिजे त्या टेम्परेचरला. मग यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? बी. इतकं लक्षात आलं? ओके. तर यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. काय म्हणताय बघा, द ससेप्टिबिलिटी. हा तुम्हाला सॉल्व्ह करता येईल बाळांनो, हा विचारला गेलेला आहे क्वेश्चन 2024 ला. द ससेप्टिबिलिटी ऑफ अ पॅरामॅग्नेटिक मटेरियल इज. तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी तुम्हाला दिलेली आहे, इथं आहे दॅट इज चाय. म्हणजे आपल्याला लिहिता येईल चाय1 इज इक्वल टू चाय, ज्यावेळेस टेम्परेचर T1 इज इक्वल टू किती आहे? 27 डिग्री सेल्सिअस. याला कन्वर्ट करता येईल, याला असं लिहिता येईल 27 प्लस 273, म्हणजे T1 इज इक्वल टू झालं 300 केल्विन. पुढे काय म्हणताय बघा, ऍट व्हॉट टेम्परेचर, म्हणजे T2 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दॅट इज चाय2 इज इक्वल टू काय दिसतंय? चाय डिवायडेड बाय 4. रिलेशन कोणतं घ्याल? दॅट इज चाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी. म्हणजे इथं लिहिता येईल चाय इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू 1/t. म्हणजे टी इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 चाय. इथं T1 इथं चाय1, इक्वेशन 1. दुसरं कसं लिहाल? T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 चाय2, इक्वेशन 2. आपल्याला T2 कॅल्क्युलेट करायचं आहे, सो इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 लिहिता येईल. ठीक आहे. मग इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 जरी घेतलं बघा, इक्वेशन 2 काय दिसतंय? T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 चाय2 डिवायडेड बाय कॉन्स्टंट इंटू 1 चाय1. कॉन्स्टंट कॉन्स्टंट कॅन्सल, म्हणजे T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू चाय1 डिवायडेड बाय चाय2. व्हॅल्यूज पुट करू बघा, T2 डिवायडेड बाय T1, T1 ची व्हॅल्यूज किती आहे? 300 इज इक्वल टू चाय1, चाय1 ची व्हॅल्यूज काय दिसत आहे? चाय. बघा मुलांचा ऑप्शन यायला लागलाय. तर सिद्धीचा ऑप्शन सी आलेला आहे, अक्षयचा सी आलेला आहे, सर्वेशचा सी आलेला आहे. बघा चेक करू. चाय डिवायडेड बाय चाय2, चाय2 ची व्हॅल्यूज किती त्यांनी दिलेली आहे? चाय बाय 4. चाय चाय कॅन्सल होऊन जाईल आणि याचा रेसिप्रोकल घेतल्यावर T2 डिवायडेड बाय 300 इज इक्वल टू 4. मीन्स T2 इज इक्वल टू 4 इंटू 300. दॅट इज T2 इज इक्वल टू 1200 केल्विन. ठीक आहे. आपल्याला केल्विन मध्ये नाही, डिग्री सेल्सिअस मध्ये पाहिजे ऑप्शन. तर बघा आनंदचं ऑप्शन सी आलेलं आहे, वैष्णवी आयरचं सी, वैष्णवी भुजाडेचं सी आलेलं आहे, साक्षी साठे सी, सार्थक सी, आकांक्षा चव्हाण सी, पवन वाडके सी, अंकिता मोरे सी, ओम धुमारचं सी आलेलं आहे, सार्थक शेलारचं पण सी आलेलं आहे. बघू आता आपण याला कन्वर्ट करू बाळांनो. तर इथं बघा T2 इज इक्वल टू, मग इथं लिहिता येईल 1200 मायनस 273. सबट्रॅक्शन जरी केलं तर बघा 10 मधून 3 दॅट इज 7, 9 मधून 7 दॅट इज 2. देन इथं एक गेला राहील 11 मधून 2 दॅट इज 9 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर याला पाहिजे 927 डिग्री सेल्सिअस. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन सी. तर सार्थक शेलारच्या नंतर माया थोरात, अमृता वडाडकर यांचं पण ऑप्शन सी आलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे जवळपास सगळ्यांचा ऑप्शन सी आलेला आहे. कळताय तुम्हाला? तर पुढचा क्वेश्चन बघा बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. तर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे CET 2024 ला. बघा काय म्हणणं आहे. तर अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज हिटेड अबोव इट्स क्युरी टेम्परेचर. जर का फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे ना, क्युरी टेम्परेचरच्या वर जर त्याला अजून टेम्परेचर जरी दिलं, द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग इज दॅट. तर यापैकी कोणती स्टेटमेंट ही करेक्ट आहे? बघा काय म्हणताय, द फेरोमॅग्नेटिक डोमेन आर परफेक्टली अरेंज. क्युरी टेम्परेचरच्या नंतर फेरोमॅग्नेटिक डोमेन आहे तशीच राहील, परफेक्टली अरेंज असेल. बी आहे फेरोमॅग्नेटिक डोमेन बिकम रॅन्डम. नंबर 3 फेरोमॅग्नेटिक डोमेन आर नॉट इन्फ्लुएन्स. देन लास्ट आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल चेंज इटसेल्फ इनटू डायमॅग्नेटिक मटेरियल.
तर डी ऑप्शन तर नाही आहे, कारण फेरोमॅग्नेटिक डायरेक्टली डायमॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट होणार नाही, तो कशामध्ये कन्वर्ट होतो, पॅरामॅग्नेटिक मध्ये, म्हणजे हे इनकरेक्ट आहे. राहिला प्रश्न ए, क्युरी टेम्परेचरच्या नंतर बघा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं डोमेन स्ट्रक्चर सेम राहत नाही, म्हणजे ए पण इनकरेक्ट आहे. आता या बी आणि सी मध्ये, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलला जर क्युरी टेम्परेचरच्या वर जर तुम्ही जरी टेम्परेचर जर दिलं तर तो त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काय करतो की लूज करतो, अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स गेट कन्वर्टेड इनटू पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये येत असताना त्याचे जे काही डोमेन्स आहे ते रॅन्डम मोशन मध्ये असतात. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन कोणतं असायला पाहिजे, दॅट इज बी. बघा ऋतुजा भुजाडेचं बी आलेलं आहे, ओम धुमाळचं बी आलेलं आहे, आनंद उगलेचं पण ऑप्शन बी आलेलं आहे, करेक्ट आहे. तर माया थोरातचं बी आलेलं आहे, संकेत शेजवळचं पण ऑप्शन बी आलेलं आहे, तेजस शिंदेचं ऑप्शन बी आलेलं आहे. कळतंय तुम्हाला? तर साक्षी साठे, अमृता वडाळकर, महेश जगताप, सार्थक शेलार या सगळ्यांचा ऑप्शन आलेला आहे, दॅट इज बी. व्हेरी गुड. तर इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे मुलांनो? इथपर्यंत कमेंट करा, इथपर्यंत कुणाला काही अडचणी आहे. आज आपण टोटल 24 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. या 24 क्वेश्चन मध्ये कुणाला काय अडचणी आहे? ओम धुमाळ म्हणतोय नो डाऊट सर. अजून मयूर बाबर म्हणताय काही अडचण नाही, ऋतुजा शिंदे काही अडचण नाही, भावेश आढाव काही प्रॉब्लेम नाही, सार्थक कवडे त्यांना काही प्रॉब्लेम नाही, स्वरांजलीचं म्हणणं आहे काही अडचण नाही, माया थोरात सगळं समजलाय, अमृता वडाळकरला सगळं समजलाय, पवन वाडके नो प्रॉब्लेम, ईश्वरी नो डाऊट. अजून मुलांनो असं एक जरी असेल की ज्यांना एखादा क्वेश्चन नाही समजला तर लगेच कमेंट करू शकता मला. सुमित मोरे नो डाऊट सर. अमृता थोरात नो डाऊट. ठीक आहे, मग आपण पुढचा एक क्वेश्चन अजून घेऊ शकतो, आहे आपल्याकडं काही मिनिट आहेत. क्वेश्चन नंबर 25 बघा काय म्हणणं आहे. इफ अ डायमॅग्नेटिक लिक्विड इज फिल इन अ यू ट्यूब, म्हणजे यू शेप ग्लास ट्यूब, अँड वन आर्म ऑफ यू ट्यूब इज प्लेस इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, देन द meniscus in a line with the field, then the level of the liquid in that arm will be. मटेरियल कोणता आहे? डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे असा काही सबस्टन्स की विच वीकली रिपेल बाय अ मॅग्नेट. आणि वीकली रिपेल होत जरी असेल म्हणजे नॅचरलची गोष्ट आहे की एका यू शेप अशा प्रकारचा एखादा यू शेप ग्लास ट्यूब घेतलेली आहे आणि यामध्ये एका डायमॅग्नेटिक मटेरियलचं लिक्विड भरलेलं आहे आणि याच्या एका आर्म जवळ एक मॅग्नेट घेऊन जरी गेले अशा वेळेस त्या लेवलमध्ये असणारी जे काही किंवा लिक्विडची जे लेवल आहे त्या आर्म मध्ये असणारी ती काय होईल तर डिक्रीज होईल, कारण वीक रिपल्शन राहील. यासाठी बघा नंबर 1 ऑप्शन आहे राईज, दुसरा दिलेला आहे फॉल, तिसरा आहे रिमेन ऍज इट इज आणि लास्ट आहे ऑसिलेट स्लोली. तर यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता असेल? फॉल, बी ऑप्शन. कळताय? रुचाचं म्हणणं आहे बी, सर्वेशचं बी, ओमचं बी, सार्थकचं बी, आनंद उगलेचं पण म्हणणं आहे बीच आहे, ऋतुजा भुजाडेचं म्हणणं सुद्धा बीच आहे, ऋतुजा ठेंगरेचं पण ऑप्शन बीच आलेलं आहे, साक्षी साठेचं पण ऑप्शन बी आलेलं आहे, आकांक्षा चव्हाणचं पण म्हणणं ऑप्शन बी आहे. करेक्ट आहे बाळांनो. तर इतके लक्षात आलंय. टोटल 25 क्वेश्चन्स आज आपण कंप्लीट केलेले आहे. तर ठीक आहे, मग वाचलेले जे काही क्वेश्चन्स आहे तर हा पार्ट मग आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. आज मग इथंच आपण थांबून घेऊ. ठीक आहे, थँक्यू.